नमस्कार, मी सुवर्णा. प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. कोरोना लसीकरणासंदर्भातल्या या दोन बातम्या आहेत. ज्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही त्यांच्याकरता या दोन्ही बातम्या महत्त्वाच्या आहेत. पहिली बातमी अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरणासंदर्भात घेतलेल्या बैठकीत औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कमी लसीकरणासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सगळ्या पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रास्तभाव दुकानदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ग्राहक आणि नागरिकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच त्यांना सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बातमी नागपुरातून. नागपुरामध्ये जिल्ह्यात अजूनही 2 लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतलेली नाही, लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. त्यामुळे नागपूर मनपानं 1 डिसेंबरपासून नागपूर शहरात कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे आकारले जाणार आहेत असं म्हटलंय. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लसीचा पहिला डोस नागरिकांनी घ्यावा म्हणून पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही बातम्या सविस्तर बघूयात. लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे. प्रशासनाच्या कठोर उपाययोजना बघायला मिळत आहेत. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लसीकरण करून घ्या असे आदेश देण्यात आलेले आहेत. औरंगाबादमधली ही बातमी आहे. सेवेसाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्यानं प्रशासनानं कठोर भूमिका घेतलेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश दिलेत की जिल्ह्यातील सगळ्या पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सीज, रेशन दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समित्या यामध्ये लसीकरण पूर्ण झालेलं प्रमाणपत्र असायला हवं. ग्राहक आणि नागरिकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केली तरच सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील किंवा दिल्या जाव्यात असे आदेश जारी करण्यात आलेत. अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणांना आदेश दिले गेलेत आणि जिल्हाधिकारी स्वतः काटेकोरपणे याचं नियोजन होतंय की नाही ते बघणार आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही बघणार आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, आता जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना करायचं ठरवलेलं आहे कारण लसीकरणात औरंगाबाद मागे पडलाय. निश्चित सुवर्ण, कठोर काहीतरी निर्बंध किंवा नियम लावणं फार महत्वाचं होतं कारण आपल्याला माहित आहे राज्याचा 10 कोटीच्या वर आकडा जरी गेला लसीकरणाचा तर औरंगाबाद फार स्लोली चाललेलं, जवळपास 35 ते 40% लसीकरण झालेलं. त्यामुळे पहिली लस आणि दुसऱ्या लसीमध्ये फार मोठा गॅप आहे. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतः औरंगाबादच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. 2 ते 3 दिवसामध्ये विचार विनिमय करून आज महत्वाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. पेट्रोल पंप असेल, रेशनचं दुकान असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, गॅस एजन्सीज असेल, या ठिकाणी आता ग्राहकांना दोन्ही लस घेतल्याचा पुरावा दाखवल्याशिवाय, प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय कसल्याही पद्धतीची सेवा मिळणार नाही हे स्पष्टपणे आज आदेश काढण्यात आलेले आणि हे आदेश आज रात्री 12 पासून लागू होणार आहेत. आता हे स्पष्ट आहे की कसल्याही पद्धतीचा बहाणा या ठिकाणी लोकांना करता येणार नाही कारण प्रत्येकाकडे वाहन आहे आणि वाहनाचं जर पेट्रोल घ्यायचं असेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावर दोन्ही लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय पेट्रोल किंवा रेशन किंवा गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे आता नागरिक स्वतःहून या ठिकाणी येतील कारण त्यांच्या सेवा बंद केल्या जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. नक्की. धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. तर नागपूर जिल्ह्यात अजूनही 2 लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोनाची पहिली लसच घेतलेली नाही, लसीचा पहिला डोसच घेतलेला नाही. त्यामुळे नागपूर मनपानं 1 डिसेंबरपासून नागपूर शहरात कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे आकारले जातील असं स्पष्ट केलंय. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता लसीचा पहिला डोस नागरिकांनी घ्यावा म्हणून पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे. पुढची बातमी जोधपूरमधून आहे. जोधपूरमध्ये आज हिट अँड रन प्रकरणाची धक्कादायक घटना घडली. एका भरधाव गाडीनं झोपडपट्टी परिसरात जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातात गाडीनं 5 कार आणि एका सायकलसह एका घराला धडक दिलेली आहे. यात एकाचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बासनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
चालकाला अटक करण्यात आली आहे, पण ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. या भरधाव गाडीनं किती गाड्या उडवल्या आणि किती घरांचं नुकसान केलं किंवा किती मालमत्तेचं नुकसान केलं ते आपल्याला दिसतंय. राजस्थान से ब्यूरो चीफ भवानी सिंह अपने सोबत आहेत. भवानी जी, क्या बताएंगे इस घटना के बारे में? देखिए, ये सुबह 11:30 बजे की घटना है और ये जिस इलाके के अंदर ये हिट एंड रन की वारदात हुई है, बहुत भीड़ भाड़ वाला जोधपुर का इलाका है और बड़ा एम्स हॉस्पिटल है, उसकी रोड है। और ये 55 साल के शख्स हैं जो ओडी कार लेकर ड्राइव कर रहे थे और बहुत तेज स्पीड के अंदर गाड़ी चल रही थी। उस दौरान पहले एक बाइक को टक्कर मारी, फिर उसके बाद में एक स्कूटी को टक्कर मारी और उसके बाद में ये आगे तेजी से आगे बढ़ते हुए फिर उसके बाद में सड़क के किनारे जो झुग्गियां थी, उन झुग्गियों के अंदर कार घुस गई और उसमें एक झुग्गी के अंदर एक परिवार के लोग बैठे हुए थे। उन परिवार के लोगों को कुचल दिया। उसमें से एक की मौके पर ही मौत हो गई है, बाकी को अस्पताल ले जाया गया। 12 लोग इंजर्ड हुए, 10 अस्पताल के अंदर भर्ती है, उसमें से 2 काफी सीरियस है। जो आरोपी है जिन्होंने टक्कर मारी थी वो वहां से फिर उसके बाद में वहां से भाग गए और फिर उसके बाद में वो पुलिस थाने पहुंचे। उनका मेडिकल कराया गया। हालांकि ये देखा गया कि कहीं उन्होंने शराब तो नहीं पी रखी ज्यादा, लेकिन अभी तक जांच में शराब का नहीं आया। लेकिन ये जरूर है लापरवाही से ड्राइविंग कर रहे थे जिसकी वजह से ये हादसा हुआ। जी भवानी जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आपले राजस्थानचे ब्युरो चीफ भवानी सिंग आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत होते. 55 वर्षाचा व्यक्ती होता जो घटनास्थळावरून तर पळून गेला, पण नंतर पोलिसांमध्ये जाऊन त्याने ही घटना घडली आहे या संदर्भात सांगितलंय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या हमीदिया या परिसरामध्ये सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. कमला नेहरू रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरील चाइल्ड विभागात आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 4 मुलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलानं वेळेत घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान आग का लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करण्याचे आदेश दिलेत. हमीदिया हॉस्पिटलमध्ये याआधीही आग लागलेली होती, त्यामुळे या हॉस्पिटलमधील सुरक्षा यंत्रणांचा प्रश्न, अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची केस एनसीबीने रिओपन केली आहे. त्या संदर्भात आज दिल्ली एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. एनसीबी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज संदर्भात संवाद साधला असंही कळतंय. सिंह यांनी नगराळे यांच्याकडे तपासात मदतीची अपेक्षा केलेली आहे. काल ज्ञानेश्वर सिंह स्वतः त्या सगळ्या लोकेशन्सवर गेलेले होते, ज्याचा उल्लेख प्रभाकर साईल यानं प्रतिज्ञापत्रात केलेला आहे. क्या पूजा डडलानी को भी आप लोगों ने बुलाया है? मैं किसी व्यक्ति का नाम नहीं लेना चाहता. मतलब आने वाले दिनों में और भी विटनेस आने वाले दिनों में और विटनेसेस को एग्जामिन किया जाएगा और इसके संबंध में और एविडेंस भी इकट्ठे किए जा रहे हैं. टोटल कितने लोगों का अभी तक स्टेटमेंट रिकॉर्ड किया ये बता दीजिए बस. नंबर्स में अभी नहीं पुटअप कर पाऊंगा, लेकिन हाँ 12 पहले थे, 3 हो गए, 15 हो गए. यहाँ आने के बाद में 4-5 विटनेसेस और शामिल हुए. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला राजकीय सामना सुरूच आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ला चढवला जातोय. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असा गर्भित इशारा मलिकांनी दिलाय. फडणवीस यांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला. अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिकांनी दिलं. सत्याकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिक हे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 3.5 कोटींची जमीन फक्त 20 लाखात खरेदी केली असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी केला. मुंबईतील LBS मार्गावरील 3 एकर जमीन केवळ 20 लाखात मलिकांना कशी मिळाली असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला. त्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराचे पुरावेच फडणवीसांनी दिले. तसंच सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या कमी किमतीत जागा उपलब्ध करून का दिली असाही प्रश्न विचारण्यात आला.
नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा सूचक इशारा दिलाय. त्यामुळे ही राजकीय लढाई लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीत हेच स्पष्ट होत आहे. या दोघांनी तुम्हाला इतकी प्राइस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली कवडी मोलाच्या भावाने? टाळा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि कन्व्हिक्शन जवळ होतं. 7 साली कन्व्हिक्शन झालं आहे त्याचं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं. टाळा कायद्याच्या खाली कन्व्हिक्शन, आरोपी असो की कन्व्हिक्ट असो, यांची सगळी संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे सरकारला आहे. आणि मग आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून या ठिकाणी विकली गेली आहे का? त्यांच्या सगळ्या कारवायांकरता त्यांना काळा पैसा लागतो. त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून किंवा काळा पैसा देऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली आहे का, हा माझा सवाल है. जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे. ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया. लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था. देवेंद्र फडणवीस यांनी कागदावर मलिकांची सही असल्याचं दाखवून दिलं, तर त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांची सोसायटी असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधलं. जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी, म्हणजे हे जे 2 सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल, या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. देवेंद्र जी ने कहा कि जाली किराएदार उसमें बनाए गए. आप सभी जाकर देख लें, वो 1.5 लाख फुट ज़मीन पर एक मदीनतुल आमान नाम की कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है जो 1984 में वहाँ इमारत बनी. गोवा वाला कंपाउंड के नाम से जानी जाती है, जिसमें मुनीरा पटेल ने रस्सीवाला को डेवलपमेंट राइट देके वहाँ पे 140 से 150 मकान बनाकर आम लोगों को बेचे. आज भी वो सोसाइटी वहाँ पर है. बॉम्बस्फोटातील आरोपीकडून केवळ 30 लाखांना जमीन खरेदी केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली, तर खरेदीचे कायदेशीर कागदपत्र आहेत असं मलिक म्हणाले. हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन. हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती. आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या तो हा सलीम पटेल. आपके पास जो गोडाउन है उसकी ओनरशिप हम या पूरी ओनरशिप देना चाहते हैं. हमने उनसे ओनरशिप ली
उनका जो पावर ऑफ अटॉर्नी था सलीम पटेल, उससे हमने रजिस्ट्री की, वो सारे कागजात उपलब्ध हैं। किराएदार के नाते उस समय जो स्टैम्प ड्यूटी थी, जो कीमत थी, हमने अदा की, वो सरकारी दस्तावेज में उपलब्ध है। हमने मालकिन से ली, अगर वो किसी को कहती है कि ये मेरा पावर ऑफ अटॉर्नी है, उससे आप पूरा आपका जो भी व्यवहार है वो पूरा कर लो, तो हमने वो पूरा करने का काम किया। एक महत्त्वाची बातमी एसटी संदर्भातली। एसटी महामंडळानं मोठी कारवाई केलेली आहे। संपावर गेलेल्या 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। 45 आगारातल्या 376 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली गेली आहे। जीआर काढूनही संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। प्रशासनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र असंतोष निर्माण झालेला आहे। परिणामी हा संप अजून चिघळेल अशी भीती व्यक्त होतीये। आता बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे, पाहुयात। यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत। Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ। नमस्कार, मी यामिनी महामुणकर। क्रिप्टो की समझ या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। आजच्या या भागात आपण अल्ट कॉइन काय असतं आणि त्याची खरेदी आणि विक्री कशी होते याविषयी जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का की बिटकॉइन व्यतिरिक्त बाजारात 2300 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत आणि या दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीला अल्ट कॉइन्स असं म्हणतात। तुम्हाला ज्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याचं स्वतंत्र संशोधन करावं। संशोधन करताना चलनाचं सर्क्युलेशन आणि मार्केट कॅप या बाबींवर लक्ष द्यायला हवं। तुम्हाला ज्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याचा संपूर्ण इतिहास माहिती करून घ्यावा। ज्या चलनांची मार्केट कॅप झपाट्याने घसरली आहे त्यात गुंतवणूक करणं टाळा, कारण हे त्या करन्सीची मागणी कमी होण्याचे हे संकेत असतात। सगळेजण ओळखीच्या आणि स्थिर एक्सचेंज मर्यादित करन्सीला ट्रेड करतात, त्यामुळे एस्टॅब्लिश नसलेल्या काही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगल्या गुंतवणुकीची शक्यता आहे। या करन्सीच्या ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक्सचेंजही निवडावा लागेल, ज्याच्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट उघडावं लागेल आणि त्या खात्यासाठी एक स्ट्रॉंग असा पासवर्ड सेट करावा लागेल। हे झाल्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेडिंग करायचं आहे तो अल्ट कॉइन निवडावा लागेल। लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म व्यापारांसाठी तुमच्या पोर्टफोलिओचे निरीक्षण करायला विसरू नका। आजच्या या विशेष भागात तुर्तास एवढेच। पुढील भागात अशीच रंजक आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ। तोपर्यंत नमस्कार। Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ। प्राइम टाइम मध्ये या बातमीसह इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।